फक्त आणि फक्त 11 लाखामध्ये रो हाऊस मोठे घर विकायला आलेले आहे. अहो अगदी बजेटमध्ये असणारे हे बैठी घर आहे रो हाऊस. पण मला असं वाटतं की लोक व्हिडिओला बघणार नाही. अहो व्हिडिओ बघा, माहिती घ्या, संपूर्ण डिटेल घ्या, कारण की आज आपल्यासाठी एकदमच कमी रेटमध्ये लोकेशन कुठलं आहे, कॉर्पोरेशनचं बस स्टॉप आहे का नाही, मार्केट आहे का नाही, गार्डन आहे का नाही, सगळी डिटेल समधी डिटेल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे. मंडळी असं करू नका, संपूर्ण माहिती घ्या, कारण की 11 लाखामध्ये सुद्धा रो हाऊस सारखे मोठे घर, बैठी घर विकायला इथं आलेलं आहे. संपूर्ण डिटेल, संपूर्ण माहिती इथं भेटणार आहे. अहो 11 लाख असू द्या किंवा 16 लाख असू द्या, पुण्यामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आपल्याला घर भेटणार, ह्याचीच माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दिली गेलेली आहे. तर व्हिडिओ सोडण्याचं काम करू नका, माहिती घ्या आणि ताबडतोब खरेदीला या. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. 11 लाखामध्ये मोठे रो हाऊस बैठी घर, हे घर विकायचे, ह्याचे टायटल आपण दिलेलं आहे बघा. पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जो चॅनल आहे हे तुमच्यासाठीच आम्ही इथे येतो आणि सगळी घराची बोला, रो हाऊसची बोला, जमिनीची बोला, ओके, ज्याच्यावरती घर बनवतात त्याचीच माहिती आपण या आपल्या चॅनलवरती देत असतो. आणि तसंच बघायला गेलं तर आज आपल्याकडं वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनलवरती अपलोड झालेले, पण लोक जे आहे ना बघत नाही व्हिडिओ, माहिती घेत नाही. कुठली जागा विकायची किंवा कुठला रो हाऊस विकायचा आहे, पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला आहे, हे काय लोकांना कळत नाही. तर त्यामुळं मी एक रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत चला, माहिती घेत जावा, कारण की तुमच्यासाठी इथं आम्ही वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहे. माहितीसुद्धा तुम्हाला या एक व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहते. पण काय माहिती का, आपल्याला तर डायरेक्टली नंबर पाहिजे. हा नंबर दिलेला आहे. 11 लाखाचा रो हाऊस कुठं आहे, काय आहे, त्याचीच माहितीसाठी मला असं वाटतं की भरपूर लोक कॉल करणार. पण त्या लोकांना मी एक सांगतो की थोडंसं थांबा, थोडंसं माहिती तरी घ्या. पहिला बघा, मी तुम्हाला सांगतो किती स्क्वेअर फीट असणार आहे. हा घर आहे 11 लाखाचा, पण किती स्क्वेअर फीटचा तो घर असणार आहे, किती BHK असणार आहे. आता ह्याच्यामध्ये BHK पण आलं. मंडळी काय माहिती का, की मेन इम्पॉर्टंट जे आहे ना आपल्याला, किती स्क्वेअर फीटची जागा आहे आणि लोकेशन कुठलं आहे. पुणे सिटीमध्येच विकायचं आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्येच आहे. पण थोडंसं एक मेसेज, कदाचित तुम्हाला हे जे आता बोलणार तर त्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये मला असं वाटतं की राहणार. बघा पुणे सोलापूर रोड, मी सांगतो त्या 11 लाखाचा पण घराच्या बद्दल. बघा पुणे सोलापूर रोड येथे 1,25,000 रुपये गुंठा शेतीची जागा विकायची आहे. टोटल जे आहे 13,50,000 मध्ये 10 गुंठे खरेदी खत 7/12 सोबत तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर 2 लाख रुपये गुंठ्यानी सुद्धा तुम्हाला डायरेक्टली 10 गुंठे शेती भेटणार आहे. डायरेक्टली 21 लाख रुपये तुम्हाला खर्च द्यावे लागणार आहे. आणि हे जे लोकेशन असणार आहे डायरेक्टली पुणे सोलापूर रोड, ओके, केडगाव चौफुला, पुण्यापासून एक 70 किलोमीटर अंतरावर ही डायरेक्टली शेती तुम्ही घेऊ शकतात. आता तुम्ही बोलणार हे डायरेक्टली ते घराचा व्हिडिओ होता, ह्याच्यामध्ये कसं काय तुम्ही हे टाकलं. अहो ताई दादा, हे पण गरजेचं आहे जमिनीचा व्यवहार, बरोबर ना. त्यासाठी इथं बोललो. चला आपण 11 लाखाच्या घरासाठी इथं बोलू. आपण 11 लाखाचे घर बघा, तुमची मर्जी, ते घर बघायला यायचं का नाही, पण मी तुम्हाला त्याची माहिती सांगतो साधारणपणे. पण त्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्हाला डायरेक्टली जे आहे 16 लाखाचं घर आहे आपल्याकडं, त्याची उद्या मला असं वाटतं की उद्या त्याची शूटिंग येणार आहे. खूप चांगलं घर आहे.
आणि जवळजवळ आपल्याकडं असे दोन घरं आलेले आणि त्या आत्ता जो 16 लाखाचा जो घर आहे ना नवीन आलेला, त्याची शूटिंग उद्या मी टाकणार आहे. झालं का नाही फायदा तुमचा इथपर्यंत थांबले तर त्या 16 लाखाचा जो घर असणार आहे त्याची शूटिंग टाकणार आहे. पण मला आधी आता तुम्हाला कंप्लीट करू द्या की तुम्हाला जे आहे 11 लाखाबद्दल जाणून घ्यायचं. पण 11 लाखाचे जे घर आहे त्याची जी स्क्वेअर फीट जमीन जी आहे ना 140 स्क्वेअर फीटची जमीन आहे. छोटीशी जमीन आहे आणि त्याच्यावरती ते 2 मजलीचे बैठी घर बांधलेले. आता तुमची मर्जी ते घ्यायचे का नाही. आणि तिकडे पार्किंगचा पण प्रॉब्लेम आहे. पण तो घर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही कॉल करू शकता. पण आपल्याकडे हे 16 लाखाची घरं आहे. आता तुम्ही बोलणार तुम्ही तुमच्या मर्जीने बोलतात, पण मंडळी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही या इथं डोळ्यासमोर बघा आणि जे ओनर असणार आहे त्यांच्याबरोबर डायरेक्टली बोला. आणि ह्या लोकेशनमध्ये जो लोकेशन मी अजूनपर्यंत सांगितलं ना तुम्हाला, बघा ह्या लोकेशनचं मी काय बोलू तुम्हाला. बघा इथं जे आहे 3 गार्डन भेटणार आहे आणि 3 बस स्टॉप भेटणार आहे. आणि हे सगळं खोटं वाटत असेल तर तुम्ही यावं, इथं चौकशी करावं, तुम्ही सर्वे करावं आणि जे तुमच्या सर्वेमध्ये सगळं काही दिसणार तर त्या हिशोबामध्ये तुम्ही बोलू शकतात. पण मंडळी मी जे काय बोलतो ना, जी काय माहिती देतो ना ती सत्य आणि अचूक आणि खरी माहिती तुमच्यासाठी आपले वेगवेगळे जे व्हिडिओ असतात त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी सादर करत असतो, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. मंडळी अजून एक सांगणार आहे की प्लीज प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच बोलत असतो की कोणावर भरोसा ठेवू नका. मेन जे आहे ना पेपराबद्दल पहिला विचारा. आता हे जे घरांचे जे पेपर आहे ना, जे 16 लाख असू द्या किंवा हे 11 लाखाचा घर असू द्या, तर इथं टॅक्स पावती, मीटर जी पावती असणार आहे त्याच्यावरती त्याचा जे काय नोंदणीकरण असणार आहे, रजिस्ट्रेशन जे बोलू नावावरती करण्याचं जे काम होणार आहे तर ते होणार आहे. इथं हेच चालतं या एरियामध्ये, या परिसरामध्ये तेच चालतं. इथं कॉर्पोरेशनचं पाणी जे आहे तर सकाळी 6 वाजता येतो तर दुपारी 12 वाजेपर्यंत असतो. इकडं गार्डन आहे, मार्केटसुद्धा आहे, 3 बस स्टॉप आहे, 3 गार्डन आहे. हे सगळ्या गोष्टी आपण इकडं नमूद केलं, म्हणजे सांगितलं तुम्हाला. बरं, हे जे लोकेशन आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं. हे लोकेशनबद्दल खूप महत्त्वाचा विषय आहे की लोकेशन कुठलं आहे. तर लोकेशन जे आहे तर पुणे एअरपोर्ट रोड मेन येरवडा नागपूरचा हा एरिया आहे. हे लोकेशन आहे पुणे एअरपोर्ट रोड येरवडा नागपूरचा हा लोकेशन आहे. ह्या लोकेशनमध्ये तुम्हाला 11 लाखाचा पण भेटणार आहे आणि 16 लाखाचं सुद्धा तुम्हाला हे 2 वेगवेगळे घर भेटणार आहे. आणि हे कामाचं आहे आणि बजेटमध्ये आहे. आपला मेन इम्पॉर्टंट जे आहे ना, आपला बजेट जो आहे त्या बजेटमध्ये बसणारे ही प्रॉपर्टी आहे. मेन इम्पॉर्टंट काय आपल्याला पाहिजे, सगळी सुखसुविधा पाहिजे, सिटीचा लोकेशन पाहिजे, कारण की आपण सिटी सोडून जाणार नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. प्लीज रिक्वेस्ट करतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला सेपरेट 7/12, सेपरेट खरेदी खत हे सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे. आज बघा तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही हे जे घरांचा विचार करतात तुम्ही एकदा बघा येऊन. तुम्हाला नाही पटलं तर मी तुम्हाला सांगणार कुठली पण जागा घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही 10 लाख 20 लाख जे काय असणार आहे ते लावा तुम्ही. आता हे जे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला इथलं जे बोलतो मी तुम्हाला, तर इथं जे असणार आहे तर हे कॅश इन्व्हेस्टमेंट असणार आहे. तुम्ही इथं कॅश इन्व्हेस्टमेंट करा. आणि मला असं वाटतं की इकडं पुरंदर एअरपोर्ट होणार आहे. त्या एअरपोर्टच्या ह्या साईडला बघा, ह्या साईडला ही शेती आहे. बरं, तुम्हाला हे घर खरेदी करायचं असेल जे सांगितलं लोकेशन वगैरे, तर ते घर खरेदी करण्यासाठी आहे. कारण की लोक काय बोलतात, मिक्स बोलतात, तुम्ही ह्याचं पण बोलतात त्याचं पण बोलतात. जो माणूस समजदार असणार आहे त्याला माझा हा व्हिडिओ, ही जी माहिती आहे ती कळणार आहे. ओके, मी जेवढं बोलतो खरं बोलतो ना. तर चला भेटू नेक्स्ट प्रॉपर्टीची. त्या 16 लाखाचा जो घर आहे ना त्याची लवकर शूटिंग आपल्या या चॅनलवरती आणणार आहे. थोडंसं धीर धरा, थोडं सबूर करा, बघा घर आणि आपला चॅनल बघत चला, आपले व्हिडिओ बघत चला. कारण की माहिती
तुम्हाला इथंच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती भेटणार आहे. चला, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.